नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रियांकाच व्लॉग। आणि 2-3 दिवसानंतर मी हा व्लॉग टाकते आहे, कारण मध्ये मला जमलंच नाही व्लॉग टाकायला। आणि तर म्हटले चला आता आहे ना आपण आज तरी व्लॉग टाकूया। आणि आपण हा म्हणजे हा व्लॉग आता तुम्हाला येईल हा बुधवारी येईल। तर मग मी एडिटिंग राहिली होती, थोडी एडिटिंग केली आणि मग म्हटले चला आता आपण काय करू, व्लॉग हा टाकून देऊया, कारण 2-3 दिवस झाले आपण व्लॉगच टाकलेला नाही। कंटिन्युटी पाहिजेलच खरंच यूट्यूबवरती, त्याशिवाय नाही काही। पण आता मध्ये मध्ये माझं तर खूपच गॅप होतो आहे व्लॉग वगैरे बनवण्यामध्ये। आणि काय करणार, मध्ये गावी जाऊन आली त्यामुळे रुटीन सगळं चेंज झालं माझं। तर असो इथे आता मी घेतली होती मेथीची भाजी बनवायला, म्हणजे मेथीची भाजी शिजली होती। आता मी त्यात शेंगदाण्याची पेस्ट टाकून थोडंसं पाणी टाकून जशी आपण रश्श्याची बनवतो ना तशी बनवली मी। आणि आता मला बनवायचं होतं, आता मला पोळ्या वगैरे बनवून घ्यायच्या होत्या। तर आज मला बनवायचं होतं तूप। तर इथे तुम्हाला दिसत असेल हा स्टीलचा डबा, जो कढी आहे त्याला। तर आज मला तूप बनवायचं होतं। तर रात्रीच मी दह्याचं हे टाकलं, विरजण टाकलं त्यामध्ये तुपामध्ये। तर म्हटलं आता चला आपण आहे ना आज तुपाला कसं निवांत वेळ लागतो, त्यामुळे ना मी जरा म्हटलं आज निवांत बनवूया। रात्री असा विचार केला उद्या सकाळी निवांत बनवूया आपण। मग मी काय केलं, भाजी इथे शिजत होती, पीठ वगैरे मळायला घेतलं। आणि छान असं म्हटलं आता पीठ वगैरे मळून पोळ्या वगैरे बनवताना म्हणजे गॅसजवळ जेव्हा मी राहील तेव्हाच मी तूप बनवायला घेईन मी असा विचार केला। कारण तुपाला हे खूप वेळ लागतो आणि खूप म्हणजे लक्ष द्यावं लागतं त्याला, सारखं त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं। त्यामुळे मग मी असा विचार केला की स्वयंपाक बनवतानाच एका बाजूला तूप राहिलं बनवायला ठेवलं की दुसऱ्या बाजूला आपण भाजी वगैरे चपाती वगैरे बनवून घेऊ, असं मी विचार केला ना। त्याच विचाराने मी सुरुवात केली। छान असं मी पीठ मळून घेतलं आणि काय कणिक बोलतात, काय पीठ बोलतात। आता माझ्यात म्हणजे कणिकच बोलतात, पण असं सवय झाली आहे खूप पीठ म्हणायची, तर मग पीठ मळून घ्यायचं। ही जी तुम्हाला मी दाखवते ना, तर ही साय आहे। तर मी साय काढलेली, असं माझ्याकडे छान छोटासा स्टीलचा डब्बा आहे, त्यामध्येच मी साय साचवत असते। तर मग अशी माझी 10-12 दिवसाची साय जमा झाली होती। तर म्हटले आता चला आपण तूप बनवूया। तर मी काय केलं होतं, रात्री सायचा डबा फ्रीजच्या बाहेर काढला आणि त्यात एक छोटा चमचा म्हणजे पोहे खाण्याचा एक छोटा चमचा दही टाकलं आणि ते पूर्ण मिक्स करून घेतलं। आणि मिक्स केल्यानंतर तो डबा आहे ना रात्रभर मी बाहेरच ठेवला, म्हणजे किचन ओट्यावरती, फ्रीजमध्ये परत नाही ठेवलं, मी बाहेरच ठेवला। आणि मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे आता मी तो व्हिडिओ तुम्ही बघताय ना त्या दिवशीच सकाळी मी काय केलं, हे केलं, तूप बनवायला घेतलं। ना मिक्सर ना कुठल्याही मशीनचा न वापर करता किंवा ना रवीने घोटून घेता डायरेक्ट मी काय केलं, पातेल्यामध्येच टाकलं। जे लोणी तयार झालं होतं मस्त असं, ते काय केलं ते मी डायरेक्ट पातेल्यामध्ये ती साय टाकली। आणि साय टाकल्यानंतर मी गॅस ऑन केला आणि गॅस ऑन केल्यानंतर मग मी ते डायरेक्ट बनवायला घेतलं। मी नेहमी असंच तूप बनवत असते। तर आता तुम्ही बघू शकता छान असं तूप व्हायला सुरुवात झाली आणि मस्त हे तूप आहे ना असं काचेसारखं असं मस्त असं तयार होतं आणि खूप मस्त वाससुद्धा येतो, छान असं सुगंध येतो तुपाचा। तर मी इथे ॲल्युमिनियमच्या टोपामध्ये घेतलं होतं बनवायला, मोकळं असं म्हटलं काहीतरी मोकळं पातेलं वगैरे असावं, म्हणजे हलवायला वगैरे पण आणि छान तूप पण बनवायला अडचण होणार नाही काय, असं मी पातेलं घेतलं होतं। छान असं बघा, तुम्ही बघू शकता किती छान असं तूप व्हायला सुरुवात झाली आहे। आणि तूप बनवायला खूप वेळ लागतो, त्यामुळे ना मग असं मध्ये मध्ये ना हे जर हलवत राहिलं ना तर आहे ना खाली जास्त तूप लागत नाही। आणि काय होतं, म्हणजे आपलं लक्ष असतं। तर शक्यतो तुम्ही ना स्वयंपाक वगैरे बनवतानाच जर तुमच्याकडे गॅस वगैरे 2-3 गॅस असतील ना आणि कुठलीही तुम्हाला घाई नसेल ना, तर तुम्ही काय करायचं, एका गॅसवरती तूप बनवायला ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूनी भाजी किंवा पोळ्या बनवायला घ्यायच्या। मी तर असंच करते। तर कसं आहे, आपलंही लक्ष असतं तुपाकडे आणि म्हणजे तूपही छान होतं, लक्षही असतं आपलं आणि म्हणजे तेवढा टाईमही वाचतो। आणि कसं आहे,
तूप हे खूप म्हणजे तुपाला तर खूप वेळ लागतो, तर ते तर आहेच आहे. हे बघा इथे मी काय केलं, मध्ये मध्ये हलवत होते, भरपूर वेळ झाला होता तूप बनवायला, म्हणजे भरपूर वेळ झाला होता ठेवून. आणि मग म्हटलं चला आता पीठ भिजलं होतं माझं, तर मी काय केलं, कणिक चपात्या बनवायला घेतल्या, सुरुवात केली. आणि इकडे चपात्या बनवत होते, तिकडे गॅसवरती पातेले होतं तुपाचं. असं करून मस्त असं ते तूप तयार झालं. आणि तुम्हाला खरं सांगते, जर तुम्ही अशी प्रोसेस जर वापरली ना तूप बनवण्याची, तर तुमचंही तूप खूप मस्त होईल. आणि इतकं मस्त असं काचेसारखं असं एकदम ट्रान्सपरंट तूप दिसेल. आणि कुठलंही खरंच ना मिक्सर ना कुठलं मशीन यूज करायची गरज नाही. मी तर काहीच यूज केलं नाही, तुम्ही आता बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आणि हो, तुम्हाला असं वाटत असेल की मध्ये म्हणजे मी काही दाखवलं नाही, तर खरं सांगते, मी जेव्हापासून जो म्हणजे व्हिडिओमध्ये जसं दाखवलं ना तशीच प्रोसेस आहे. मी मध्ये काहीच केलेलं नाही आहे आणि व्हिडिओसुद्धा माझा स्किप नाही केलेला मी. म्हणजे भरपूर वेळा असं काही लोक करतात व्हिडिओ स्किप आणि नंतर दाखवतात, तर असं काहीच नाही केलं आहे मी. तुमच्यासमोरच सगळं कॅमेरा ऑन आहे माझा आणि सगळं दिसतं आहे तुम्हाला. तर तिकडे तूप बनतंच आहे, तर अजून खूप त्याला वेळ आहे तूप बनायला, कारण तुम्हाला तर माहितीच आहे तूप बनायला वेळ लागतोच. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तूप बनवलं ना तर खूप मस्त होईल. नक्की ट्राय करा आणि तुमचंही तूप कसं झालं मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमचंही तूप असंच छान झालं. इकडे मी पोळ्या लाटायला घेतल्या आणि भाजी तर झाली होती मला आणि भात तर बनवायचा होता मला. तर असं मधून आहे ना 10 मिनिटाने असं काय करायचं, चेक करत राहायचं. चेक म्हणजे चमच्याने थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे जे कसं आहे ते खाली बसलेले जे असतं ना तुपाचं जे लोणीचं हे, ते खालच्या खाली नाही राहत. म्हणजे पूर्ण मिक्स जर केलं ना तर कसं होईल, पूर्ण मिक्स होऊन जातं आणि तूप बनवायला इझी होऊन जातं. तर मग इथे असं चपात्या माझ्या झाल्या होत्या आणि बघा तूप माझं सगळं बनवून झालं आणि मी तूप आहे ना काढून घेतलं. आणि हे जे साईचं जे असतं ना, खरवड बोलतो आम्ही, ही खरवड बघा अशी झाली आहे. तर आम्ही ह्या खरवडीमध्ये ना साखर टाकून खातो, खूप मस्त लागते. अगदी ते जळालेले नाही हा, ते जे व्हाईट आहे ना ते. तर तुम्ही बघू शकता आता माझं मस्त असं 200 ml माझं तूप तयार झालं. तर 200 ml कसं सांगते मी तुम्हाला, माझ्याकडे एक डबा आहे छोटा तुपाचा, रेडीमेड तुपाचा. त्यात मी काय केलं होतं, मोजून घेतलं, कारण तो डबा 200 mlचा होता. तर मग मला बरोबर अंदाज आला, मी त्यात काढून बघितलं तर ते 200 ml झालं होतं. तर असं मी मोजलं 200 ml झालं. तर 10-12 दिवसाच्या साईजचं इतकं तूप झालं. तर 200 ml म्हणजे आता 200 mlचा जो माझा तुपाचा डबा आहे तो आहे 145 रुपयाचा. तर माझं 145 रुपयाचं तूप हे घरीच तयार झालं आणि तेही अगदी शुद्ध. तर असं मी घरीच्या घरी नेहमी तूप बनवते आणि अगदी सोपी पद्धत आहे. तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, मिक्सरमध्ये ना काढायची गरज आहे ना ब्लेंडर किंवा काही वापरायची गरज नाही आहे. अगदी साधं सोपं आहे. तुम्ही हे टेक्निक नक्की वापरा आणि मला आहे ना, तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा तूप बनवाल ना तर माझ्या ह्याच व्हिडिओखाली मला नक्की कमेंट करा की तुमचंही तूप माझ्यासारखंच बनलं आहे. तर आता माझं तूप बनवून झालं आणि मग मी इथे काय केलं, जे तुपाचे वगैरे जे भांडे होते, काही स्वयंपाक झाल्यानंतर जे भांडे निघाले होते ते मी काय केले, घासून घेतले. आणि म्हटलं आता स्वयंपाकाचे आणि तुपट वगैरे जे होते, मला तो डबा परत साचवायला परत त्यामध्ये साय साठवायला परत मला तो डबा घासून परत त्यात साचवायची होती, कारण मी दूध तापून ठेवलेलं होतं, त्याची साय काढलेली नव्हती. तर असं मस्त असं मी काय केलं, छान असं तूप बनवलं. मला तर खरंच खूप आवडलं आणि स्वयंपाक वगैरे बनवून झाला माझा 1 तासामध्ये आणि भांडे वगैरे पण झाले. आणि तर आजचा माझा हाच उद्देश होता की मी व्हिडिओ बघितले, असे खूप काही दाखवतात, खूप प्रोसेस करतात आणि मग ते तूप काढतात, तर इतकं आणि त्याने ते भांडे वगैरे खूप भरतात. तर इतकं न करताय ना तुम्ही ही सोपी पद्धत वापरा. तुम्ही नक्कीच तुमचा टाईम आणि भांडे वगैरे नक्कीच कमी निघतील. तर चला, तर आता मी इथेच व्हिडिओला एंड करते.
आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब हे यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचं असतं आणि कमेंट देखील नक्की करा ज्याने तुमच्या कमेंटमुळे मला एक व्हिडिओ बनवायला उत्साह येईल. चला तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.